जर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये बघितलं तर क्रिकेटपेक्षा जास्त फॅन्स हे फुटबॉलचे आहेत, बट तरी पण इंडियामध्ये फुटबॉल हा गेम जास्त पुढे नाही जाते. नाही सर. आता एक रिसेंटली मी एक Amazon प्राईमवरती एक मूवी बघितला होता, मैदान. तर त्या मैदानमध्ये दाखवलेलं की अक्षय कुमार अगदी फुटबॉलच्या टीमसाठी किती प्रयत्न करतात आणि ते फायनली ते जिंकूनही येतात, बट त्यानंतर परत कोणती टीम पुढे गेलीच नाही. आणि त्यानंतर कुणी एक दोन असे हातावरती मोजण्याजोगते आपले प्लेयर आहेत, त्यांचे नाव आपल्याला ऐकायला भेटतात, बाकी प्लेयर नाही आहे. मग याच्या पाठीमागे मेन कारण काय, फुटबॉल हा भारतामध्ये का मागे राहतोय? पहिली गोष्ट तर आपली जी ISL आहे, इंडियन लीग आहे, ती आय लीग पण राहतं, ISL पण राहतं. तर ISL जी आहे ती एक इंडियाची ऑल ओव्हर ती लीग राहते, जी पूर्ण इंडियामधून खेळल्या जाते. आणि जी आय लीग जी राहते ती वेरियस ठिकाणी खेळल्या जाते आणि भरपूर टुर्नामेंट्स असतात त्याचे. बरोबर. पण त्याच्या सिलेक्शनसाठी खूप म्हणजे हार्डवर्क करावं लागतं. त्याचे स्काउटर्स जे राहतात किंवा मग जे पण तिकडचे ऑर्गनायझर्स राहतात जे ट्रायल्स घेतात त्यासाठी, ते टॅलेंट बघतात, कोण हार्डवर्किंग आहे कोण नाही, त्यालाच महत्त्व देतात. पण मग जर का आपण फक्त खेळायचं म्हणून खेळतोय तर नाही होत सर. बरोबर. आपलं जर का नक्की करायचं काय, जर का आपण तेच करतोय ना सर, तरच होतं ते, नाही होत तरच आपलं ते पुढे सिलेक्शन होतं. आणि म्हणू शकतो की आपलं टॅलेंट किंवा मग जो पण आपला क्रायटेरिया आहे फुटबॉलचा तो थोडा मागे आहे. पण जसं आपण आता क्रिकेटचं बघितलं तर आपलं इंडिया खूप पुढे आहे क्रिकेटमध्ये, पण तसं फुटबॉलमध्ये बघितलं गेलं तर आपलं थोडंसं मागे आहोत. आणि तसं बघायला गेलं तर फुटबॉलचे जे म्हणजे पूर्ण फॅन्स आहेत किंवा एन्थुझियास्टिक्स आहेत ते ओव्हरऑल अराउंड 3.5 बिलियन आहे. तर तरी आपलं इंडिया त्यात मागे आहे. आता रिसेंटली एक गोष्ट घडलेली आपलं इंडियासोबत, कतार वर्सेस इंडिया होती, क्वार्टर फायनल्स होती. तर जर का इंडिया ती गेम जिंकली असती तर ती वर्ल्ड कपसाठी क्वालिफाईड झाली असती 2026च्या वर्ल्ड कपसाठी. पण ड्यू टू रेफरीज बॅड डिसिजन ऑर वॉट एव्हर द कन्क्ल्युजन केम, त्याच्यामुळे नाही झाली आणि कतार सिलेक्ट झाली. आणि तसं बघायला गेलं तर रिस्पेक्टफुली कतार जी आहे एक छोटा देश आहे कम्पेअर्ड टू इंडिया, आणि तरी आपलं इंडिया फुटबॉलमध्ये मागे आणि कतार एक वर्ल्ड कपमध्ये खेळतं. हाच डिफरन्स आहे.